येस, सुरू करा मॅडम. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ कार्यक्रमांतर्गत सराव तासिकांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज मी श्रीमती सुरेखा चंद्रकांत सुर्डे, उपाध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेरडापूर, तालुका श्रीरामपूर, तुम्हाला गणित या विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची जी प्रश्नपत्रिका आहे 2020 ची, तर त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 26 पासून आपण आज बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे 26वा प्रश्न. 17 लाख अधिक 1700 अधिक 17,000 अधिक 17 बरोबर किती? आता हे गणित बघता अशा प्रकारचे गणित बघत असताना आपल्याला प्रत्येक संख्येचं स्थान आणि त्या ज्या स्थानात आहे त्या घराचं नाव आपल्याला पाठ पाहिजे. ते आपण पहिलीपासून शिकत आलेलो आहोत. परंतु ज्यावेळेस दशहजार, लक्ष किंवा दशलक्ष या संख्यांपर्यंत आपण जातो त्यावेळेस कन्फ्युजन होतं मुलांचं. म्हणून घरं एकतर पाठ करून ठेवली पाहिजेत किंवा लाखाच्या संख्येला किती अंक असतात किंवा दशलक्ष असणाऱ्या संख्येमध्ये किती अंक असतात हे आपल्या पाठ पाहिजे. जर ते पाठ नसेल तर प्रश्नपत्रिका सोडवत असताना हा खूप सोपा प्रश्न असतो, त्याचा आपला मार्क गेला नाही पाहिजे. म्हणून आपण काय करायचंय, कच्च्या पानावर या पद्धतीने मी ज्या पद्धतीने हे बघा या ठिकाणी घर आखून ठेवलेले एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष असे जर घर आखून आपण त्यामध्ये अंक भरले तर आपलं उत्तर हे अचूक निघू शकतं. म्हणून अशा पद्धतीने आपण पेनाने कोऱ्या कागदावर पटपट घर आखून घ्यायचे. त्याच्यासाठी आपले घरांचे स्थान आपले पक्के झाले पाहिजे. तर मग पहिला आपला अंक आहे 17 लाख. 17 लाख. मग आता हे 17 लाख भरत असताना एककच्या घरापासून अंक भरायला सुरुवात करायची. 17 लाख म्हणजे दशलक्ष संख्या आहे, बरोबर. ती दशलक्ष घरापासून ती संख्या सुरू होणार. त्यानंतर पुढचा अंक आपला आहे 1700. हे बघा 1700. 1700 म्हटल्यानंतर हजारच्या घरापासून तो अंक आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे 17,000. 17,000 हा दशहजाराच्या घरापासून आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी मी लिहिलेला आहे बघा. आणि शेवटचा अंक आहे 17. आणि या अंकांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे. तर ती किती आलेली आहे? 17,18,717. बरोबर. अंकांचं वाचनही आपल्याला अचूक करता आलं पाहिजे. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. याचा जर सराव तुमचा झालेला असेल तर ह्या प्रश्नातले मार्क आपले जाणार नाही. हे बघा पर्याय क्रमांक 2 वर आपलं उत्तर आहे 17,18,717. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे 17,18,717. आता या ठिकाणी 27वा प्रश्न मी वाचते. दर साल दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? पर्याय क्रमांक आपल्याकडे दिलेले आहेत. पहिला आहे 50, 5, 15 आणि 20. आता सरळ व्याजचं गणित आल्यानंतर सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. हे सूत्र सरळ व्याजावर आधारित कुठलंही गणित आलं तरी आपण हेच सूत्र वापरायचं आहे. हे सूत्र वापरल्यानंतर आपण त्याच्यातून अनेक प्रश्न सोडवू शकतो. आता या ठिकाणी मी सूत्र लिहिलेलं आहे बघा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. हा शॉर्ट फॉर्म आहे. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ म्हणजे कालावधी, वर्ष. वर्षांचा ज्या ठिकाणी उल्लेख असेल तो अंक या ठिकाणी भरायचा असतो आपल्याला. आता मग सूत्राच्या आधारे बघा, आता परत गणिताकडे जाऊया आपण. दर साल दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयांचे, रुपये म्हणजे मुद्दल, किती झाले 5,000 रुपयांचे सरळ व्याज
मुद्दलीच्या दुप्पट, मुद्दल किती आहे 5,000, मग तिच्या दुप्पट होण्यासाठी म्हणजे आपल्याला मुद्दल दुप्पट करायची आहे. मुद्दल 5,000 आहे म्हटल्यानंतर तिचे दुप्पट किती होणार 10,000, म्हणजे आपलं सरळ व्याज किती होणार 10,000. हे त्यांनी गणितातच सांगितलेलं आहे आपल्याला, बरोबर की नाही. म्हणून सरळ व्याजाच्या ठिकाणी आपण 10,000 लिहू. बरोबर, मुद्दल आहे 5,000 गुणिले दर दिलेला आहे 4. फक्त त्यांनी काय दिलेला नाहीये कालावधी. त्यांनी सांगितलंय की ते दुप्पट रक्कम म्हणजे 10,000 होण्यासाठी किती वर्ष लागतील, आपल्याला वर्ष काढायचे, बरोबर की नाही. मग आपला काळ आपल्याला त्या सूत्रामध्ये मिळालेला नाहीये, मग आता आपल्याला तो शोधायचा आहे. मग खाली काय केलंय मी बघा, 10,000 इथे लिहिले होते, 5,000 गुणिले 4 गुणिले क आणि छेद 100 होते. म्हणून 100चे हे 2 शून्य आणि वरचे 5,000चे 2 शून्य, भागाकार केल्यानंतर ते कट होतात. हे तुम्हाला माहित असेल. शून्यशी शून्य वरचा एक शून्य केला, दुसऱ्या शून्यशी दुसरं शून्य केला, मग इथे राहिले 50 आणि 4. मग 50 आणि 4चा गुणाकार किती आलेला आहे 200, बरोबर की नाही. 5 चोक 20 आणि त्याच्यावर एक शून्य ठेवून दिला, झाले 200 गुणिले काळ बरोबर 10,000. आता ह्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस आपल्याला इकडं काळ काढायचं आहे, तर इथे आपले 200 आहेत आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. मग हे 200 डावीकडे जातील, मग डावीकडे इकडे गुणाकार आहे, डावीकडे गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे भागाकार होणार आहे. मग इथे बघा 10,000 भागिले 200, भागाकार करत असताना आपण ती संख्या छेदस्थानी लिहून त्याला भागाकार देऊ शकतो. म्हणून 10,000 गुणिले 200 झाल्यानंतर त्याचा भागाकार केलेला आहे या ठिकाणी बघा. हे शून्यशी शून्य गेला, या शून्यशी हा शून्य गेला आणि 2 पंचे 10, 2 शून्य शून्य, 50 उत्तर येत आहे ह्या भागाकाराचं. म्हणजे तर दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील 50 वर्षे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपला 28 नंबरचा. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल. हे बघा, एक अंकी मोठी संख्या कोणती आहे 9, कारण 9 एका दोनामध्ये 9 नंतर 10 ही 2 अंकी संख्या सुरू होते आणि 9 ही एक अंकी सगळ्यात शेवटची संख्या आहे. म्हणून 9 ही एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999, 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9,999 आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या 99,999. मग बघा 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठ्या संख्येस, मग सर्वात मोठीत मोठी संख्या या ठिकाणी मी घेतलेली आहे 99,999. संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने. प्रश्न कधीही काळजीपूर्वक वाचायचे असतात. जर आपण वरवर वाचला असता तर तुम्ही या ठिकाणी 99 धरले असते, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, परंतु या ठिकाणी सम शब्द आलेला आहे. सम म्हणजे एकक स्थानचा अंक हा 9 असून चालणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी अंक पाहिजे आहे. मग 99 पेक्षा छोटी समसंख्या 99च्या पुढे जर गेलं तर आपल्याला 100 मिळतील, 3 अंकी संख्या मिळेल. म्हणून 99च्या अलीकडेच आपल्याला यावे लागेल आणि 99च्या अगोदरची संख्या आहे 98, म्हणजे 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या आणि ती ही सम 98 आहे. म्हणून 99,999 ला आपल्याला कितीने गुणायचं आहे 98 ने. गुणले असता गुणाकार किती येईल असं त्यांनी विचारले आहे. मग या ठिकाणी गुणाकार करून ठेवलेला आहे मी बघा, 99,999 गुणिले 98, याचा गुणाकार तर तुम्हाला सगळ्यांना येतोच, त्याच्यामुळे तो फक्त काळजीपूर्वक करायचा असतो. एकक स्थानच्या अंकाने ज्यावेळेस आपण वरच्या सगळ्या संख्यांना गुणतो त्यावेळेस अंकाखाली अंक हे व्यवस्थित लिहिले गेले पाहिजे. दुसऱ्या संख्येने गुणत असताना, दशक स्थानच्या अंकाने गुणत असताना खाली
अगोदर शून्य लिहायचं आहे या ठिकाणी आणि मग तिथून पुढच्या दशकच्या घरापासून उत्तर लिहायला सुरुवात करायची. ह्या गुणाकाराच्या ज्या मेन स्टेप्स आहेत त्या जर तुमच्या एक अंक इकडे तिकडे झाला तर तुमचं उत्तर चुकतं. म्हणून गुणाकार करत असताना एकदम काळजीपूर्वक गुणाकार करायचा असतो. आपण जे हातचे दिलेले असतात, पहिल्या अंकाच्या हातचे आणि दुसऱ्या अंकाच्या हातचे हे असे पहिल्या अंकाने गुणताना दिलेले हातचे हे खालच्या याच्यावर लिहायचे आणि दुसऱ्या अंकाने गुणलेले हातचे हे वरती लिहायचे, म्हणजे ते आपल्या लक्षात येतं. आणि व्यवस्थित गुणाकार करायचा. त्या दोन्ही संख्येने गुणलेल्या जे उत्तर येतात त्यांची बेरीज आपल्याला खाली करायची असते. ती बेरीजही व्यवस्थित झाली पाहिजे. कधीही गुणाकार केल्यानंतर तो दोनदा चेक करायचा, कारण गुणाकार हा आपल्या सरावात कायमच असतो. ते काय आपलं न चुकणारं गणित असतं. परंतु घाई गडबडीत पेपर लिहित असताना आपल्याकडून एक अंक इकडे तिकडे झाला तर तो चुकू शकतो. म्हणजे सोपं जिथे मार्क मिळवण्याचे चान्सेस असतात ते गणित आपल्या हाताने चुकतं. म्हणून असं होऊ नये म्हणून हे गणित आपण 2-3 वेळा चेक करूनच मग केले पाहिजे. मग याचं उत्तर आलेलं आहे 97,99,902. पर्याय क्रमांकामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 ला ते उत्तर आहे 97,99,902. म्हणून आपल्या 28 नंबरच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा 29वा प्रश्न. बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? असे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तारखा आणि त्या तारखेला असणारे दिनविशेष हे पाठच करून ठेवावे लागतील, तरच असे प्रश्न सुटू शकतात. आता बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांची जी जयंती असते त्या दिवशी बालिका दिन साजरा केला जातो. म्हणजेच 3 जानेवारीला बालिका दिन हा साजरा केला जातो. आणि प्रजासत्ताक दिन आपला हा कधी असतो? 26 जानेवारीला. बरोबर की नाही? आता मग आपल्याला परत प्रश्नाकडे जायचं. प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? बालिका दिनानंतर म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला बालिका दिन धरता येणार नाही. त्याच्या पुढच्या तारखेपासून आपण धरायचे. आता इथं ते तारखा मोजण्यासाठी मी अंक लिहून ठेवलेले आहेत. तारखा 3 पासून 26 पर्यंत तारखा लिहिलेल्या आहेत. पण बालिका दिन 3 तारखेला आहे म्हणल्यावर बालिका दिन सोडून आपल्याला 4 तारखेपासून अंक मोजावे लागतील. म्हणून 1-26 तारखेपर्यंत किती दिवस भरतात ते आपण मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. किती दिवस भरले? 23. पर्याय क्रमांक 1 मध्ये 23 उत्तर आहे. आता हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करायचे? एक चार्ट बनवायचा आहे. आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये किंवा मिशन आरंभाच्या पुस्तकामध्ये दिनदर्शिका या धड्यामध्ये अनेक दिनविशेष लिहून दिलेले आहेत आणि ते दिनविशेष पाठ करण्यासाठी काही आयडिया पण आहेत. तर त्या लिहून ठेवून त्या जर पाठ करून ठेवल्या तर या प्रश्नाचे मार्क तुम्ही नक्कीच घेऊ शकता पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. मी वाचते. परत आपल्याला सरळ व्याजावरच आधारित गणित या ठिकाणी आलेलं आहे. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दर शेकडा 8 दराने बँकेत ठेवले तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? बघा, गणित वाचल्यानंतर त्याच्यावर विचार करायचा आहे 1-2 सेकंद. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये टाकले होते बरोबर बँकेमध्ये. म्हणजे पहिल्या वाढदिवसाला म्हणजे तिचं 1 वर्ष वजा झालेलं आहे. मग तिच्या 6व्या वाढदिवसाला किती पैसे मिळतील असं विचारलेलं आहे. म्हणजेच पहिलं 1 वर्ष वजा करून दुसऱ्या वर्षापासून 6व्या वर्षापर्यंत आपल्याला वर्ष मोजायचे आहेत. म्हणजे 2, 3, 4, 5, 6 असे एकूण 5 वर्ष भरतात बरोबर की नाही? म्हणजे 5 वर्षामध्ये तिच्या बाबांना 10,000वर किती व्याज मिळालं असेल ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे वर्ष पण आपल्याला मिळालेले आहेत. मुद्दल म्हणजे 10,000, दर म्हणजे 8 आणि वर्ष किती 5 धरायचे आहेत आपल्याला. मग आपण सरळ व्याजाचं सूत्र लिहायचंय. परत मी तुम्हाला सांगितलं सरळ व्याजाचे गणित सरळ व्याजाचं सूत्र पाठ असेल तर आपण काढू शकतो. मग सरळ व्याज आपल्याला काढायचंय अगोदर की 5 वर्षात त्यांना किती व्याज मिळालं 10,000 रुपयांवर.
मग मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, मग व्याज बरोबर मुद्दल किती आहे 10,000 आणि दर किती आहे 8 आणि कालावधी किती आहे 5, त्याला 100 ने भागलं. मग या ठिकाणी भागाकार केलेला आहे बघा, खालच्या 100चे 2 शून्य आणि 10,000तले 2 शून्य वजा झाले आणि 8 आणि 5चा गुणाकार किती आहे 40 आणि हे 100, 40 गुणिले 100 बरोबर उत्तर येते हे 4,000, बरोबर की नाही. आता 4,000 हे झालं व्याज, 4,000 हे जे काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे. मग आता बाबांना किती रुपये मिळेल, मग बँकेत जे 10,000 ठेवलेले असतात ते पण मिळतात आपल्याला परत काढायच्या वेळेस आणि जितके वर्ष आपण त्यांच्याकडे ठेवलेलं असतं त्या वर्षांचं व्याज पण त्याच्यात मिळून आपल्याला मिळत असतं, त्याला म्हणतात रास. मुद्दल आणि व्याज मिळून जे बनते रक्कम तिला रास म्हणतात. मग तिच्या बाबांना ते जर पैसे काढायचे ठरले तर ते पहिले त्यांनी टाकलेले 10,000 आणि अधिक त्याच्यामध्ये व्याज 5 वर्षांचं 4,000 मिळून 14,000 रुपये तिच्या बाबांना मिळतील, बरोबर. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे 14,000, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 31वा, बघा. 70 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. आता हे असे प्रश्न जर सोडवायचे असेल तर याच्यामध्ये खूप तुम्हाला डोकं तुमचं वापरावं लागतं बघा, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. हेक्टोग्रॅमचे ग्रॅम काढण्यासाठी मोठाले गुणाकार करावे लागतात, पण त्याच्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी आयडिया आहे. आता या ठिकाणी मी एक चार्ट लिहिलेला आहे इकडे बघा उजव्या बाजूला, मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका हेक्टो किलो. हा चार्ट तुम्ही जर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा जर चार्ट तुम्ही पाठ केला तर तुम्हाला अशा पद्धतीचे गणित फक्त 2 मिनिटांमध्ये सुटणार आहेत बघा. मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका हेक्टो किलो, हे पाठच करून ठेवायचं आहे. इथं ग्रॅम, ज्या ठिकाणी ग्रॅम आहे तिथं लिटर आणि मीटर हे पण मापन वापरायचे असतात, म्हणजे तुम्ही वस्तुमान, धारकता आणि अंतर ह्या सगळ्यांचं मापन या चार्ट वरून करू शकता बघा. मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका हेक्टो किलो. आता या ठिकाणी हेक्टोग्रॅम विचारलेला आहे, हेक्टोग्रॅमचा कॉलम या ठिकाणी आहे आणि 70 संख्या त्याच्या समोर लिहिलेली आहे. मग आता ह्या चार्ट मध्ये अंक भरत असताना कसे भरायचे ते पण खूप महत्वाचं आहे. मग आता 70 हा अंक आहे, 70 या अंकाचा एकक स्थानचा अंक आहे 0 आणि दशक स्थानचा अंक आहे 7. ज्या वेळेस हेक्टोच्या कॉलम मध्ये तुम्हाला अंक भरायचा आहे त्यावेळेस त्या 70चा जो 0 आहे एकक स्थानचा तो हेक्टोच्या कॉलम मध्ये आला पाहिजे, बरोबर. आणि दशक स्थानची संख्या त्याच्या डावीकडच्या कप्प्यामध्ये लिहून टाकायची. हे 70 लिहिले. आता आपल्याला विचारलेलं आहे ग्रॅम, मग ग्रॅमचा जो कॉलम आहे तिथपर्यंत आपण 0 मांडून टाकायचे आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही 70 फक्त व्यवस्थित लिहिले गेले पाहिजे. 70च्या पुढे जे आपण लिहिलेलं आहे हेक्टोग्रॅम, त्या हेक्टोच्या कॉलम मध्ये 70चा एकक स्थानचा अंक आला पाहिजे आणि दशक स्थानचा अंक हा डावीकडच्या कप्प्यामध्ये आला पाहिजे, म्हणजे तो जातो किलोच्या कप्प्यामध्ये, बरोबर. म्हणजेच आणि जिथपर्यंत आपल्याला विचारलेलं आहे ग्रॅम पर्यंत विचारलेलं आहे म्हणून ग्रॅमच्या कॉलम पर्यंत आपण उरलेले हे 2 कप्प्यांमध्ये 0 मांडून टाकले तर आकडा किती झालेला आहे हा 7,000, बरोबर. 7,000 ग्रॅम म्हणजे 70 हेक्टोग्रॅम म्हणजे 7,000 ग्रॅम, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किंवा आता याच्यामध्ये फसवण्यासाठी तुम्हाला जर आता 7,000 ग्रॅम म्हणजे 7 किलोग्रॅम होतात, बरोबर की नाही. पर्याय क्रमांकामध्ये 7 ला जर किलोग्रॅम हा जर त्यांनी जोडलं असतं पुढं त्याला मापन तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 निवडावा लागला असता, परंतु त्यांनी इथं पुढं काहीही लिहिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक आहे 4. 7,000 म्हणजे 70 हेक्टोग्रॅम म्हणजे 7,000 ग्रॅम. ह्या प्रश्नासाठी हा जर चार्ट तुमच्या पाठ असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे कुठलेही प्रश्न एकदम सहजरित्या सोडवू शकता. पुढचा प्रश्न आहे 32वा. सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 252 रुपये जमा केले. त्यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयांच्या नोटा होत्या. तर त्यात 5 रुपयांच्या किती नोटा होत्या बघा. आता असं गणित ज्या वेळेस येतं त्यावेळेस जितक्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 252 रुपये भरलेले आहेत म्हणजे 39 विद्यार्थ्यांचे
प्रत्येकाने 252 252 भरूनची रक्कम तयार होती. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 252 गुणिले 39. या ठिकाणी तर तो आलेला आहे माझा 9,828. म्हणजे सगळ्या मुलांची किती फी जमा झाली, 9,828. पुढचं वाचायचंय, त्यामध्ये 500 रुपयाच्या 40 नोटा होत्या. बरोबर, इथून एवढंच बघू आपण आता. 500 रुपयाच्या 40 नोटा किती 20,000. मग आपल्याला 28 होतीये आणि 500 रुपयांचे जर 20 याचा गणित आहे. 500 40 नोट आणि 20,000 रुपये जर नोटांचे 20,000 रुपये होत असतील म्हणजे जमलेली रक्कम आपली 9,828 आहे आणि त्यांचे जर 20,000 होत असेल तर गणिताचा ताळमेळच लागत नाही. मग म्हणून हे गणित चुकीचे आहे. आपल्याला चुकीचे गणित सुद्धा ओळखता आले पाहिजे. ज्या मुलांना गणित चुकलेलं आहे कळतं, त्या मुलांचा अभ्यास खूप झालेला असतो, याचा असं समजायचंय. पुढचं गणित घेऊया आपण. 33 नंबरचं. सुनंदाताईंनी डाळिंबाच्या विक्रीतून 17,000 रुपये नफा मिळवला. त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी 7,000 रुपये लागवडीसाठी 7,000 रुपये, औषध फवारणीसाठी 5,000 रुपये व मजुरीसाठी 3,000 रुपये व वाहतुकीसाठी 1,000 रुपये खर्च केला होता. तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती? बघा, आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत म्हणजे काय, आपण एखादी वस्तू किती रुपयांना विकत घेतली आणि आपण ती किती रुपयांना विकली. जे व्यापारी असतात ते काय करतात की एका ठराविक रकमेत एक वस्तू विकत घेत असतात, तिला म्हणतात खरेदी किंमत. म्हणजे त्यांनी ती खरेदी केलेली असते आणि विकत असताना समजा 100 रुपयाची वस्तू खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विकताना ते 120 रुपयांनी विकतात. का बरं 120 रुपयांनी विकतात? कारण त्याच्यातून त्यांना 10-20 रुपये कमवायचे असतात. तर ते 10-20 रुपये जर 100 रुपयाची वस्तू 120 रुपयांना विकली गेली तर त्यांना नफा किती होतो? 20 रुपये होतो. बरोबर की नाही? आणि जर 100 रुपयाला घेतलेली वस्तू जर 80 रुपयाला विकली गेली तर त्यांना 20 रुपयांचा तोटा होत असतो. म्हणून आता इथे सुनंदाताईंचे डाळिंब घरचे असतील पण मग त्यांनी विकत नाही घेतले, परंतु ते डाळिंबाचं उत्पादन करण्यासाठी त्यांना खूप मोठा खर्च आलेला आहे. तो खर्च म्हणजेच खरेदी किंमत आपण धरायची आहे. मग ते 17,000, लागवड खर्च किती होता? 17,000, औषध फवारणी 5,000, मजुरी 3,000, वाहतूक 1,000. मग ह्या सगळ्या खर्चाची बेरीज जर केली तर ती आलेली आहे 16,000 रुपये. मग आपण असं समजू की 16,000 ही त्यांची खरेदी किंमत होती डाळिंबाची आणि आपल्याला शेवटी विचारलेलं आहे विक्री किंमत किती. मग आपल्याकडे सूत्र आहे, विक्री किंमत काढायची असेल तर खरेदी किंमत अधिक नफा. बरोबर की नाही? म्हणून बरोबर, मग खरेदी किंमत आपण काय धरली? 16,000. त्यांनी केलेला जो खर्च आहे सगळा तो 16,000 रुपये अधिक त्यांनी गणितामध्ये नफा सुद्धा दिलेला आहे 17,000. डाळिंबाच्या विक्रीतून त्यांना 17,000 रुपये नफा मिळवला होता. मग तो 17,000 रुपये आपण याच्यात मिळवायचे. 16,000 आणि 17,000 मिळून किती झाले? 33,000. म्हणजे त्यांनी ते डाळिंब 33,000ला विकले असतील म्हणून त्यांचे 16,000 झालेला खर्च पण निघून आला, प्लस त्यांना 17,000 रुपये नफा सुद्धा मिळालेला आहे. म्हणून आपले उत्तर आहे 33,000. पर्याय क्रमांक 2. पुढच्या गणिताकडे येऊ आपण. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती असेल? बघा, आता चौरसाची परिमिती म्हणजे काय? की कुठलीही आकृती असली तर तिच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. मग आपल्याला त्या आकृतीच्या सगळ्या बाजू अगोदर माहिती पाहिजे तर आपण तिची परिमिती काढू शकतो. आता चौरसाची परिमिती म्हटलं तर चौरसाच्या चारही बाजू ह्या समान लांबीच्या असतात. बरोबर की नाही? समान मापाच्या असतात. मग आता त्यांनी आपल्याला डायरेक्ट चौरसाची परिमितीच या ठिकाणी दिलेली आहे. 24 सेंटीमीटर ही चौरसाची परिमिती आहे. 24 सेंटीमीटर जर चौरसाची परिमिती आहे म्हणजे
24ला जर आपण 4ने भागलं तर आपल्याला आपल्या एक चौरसाच्या एका बाजूचं माप मिळेल. मग किती चोक? 24. तर 6वी चोक 24. म्हणून चौरसाची एक बाजू किती असेल? 6. म्हणून चौरसाची एक बाजू 6 सेंटीमीटर आहे. इथं सेंटीमीटर मध्ये माप दिलेलं आहे म्हणून मी सेंटीमीटर म्हटलेलं आहे. बर, मग आता त्याच्या पुढे बघा, आयताची रुंदी आहे, म्हणजे चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. चौरसाची एक बाजू आपण 6 सेंटीमीटर काढली की नाही, मग इथं आम्ही आयत काढलाय छोटासा बघा. त्या आयताच्या रुंदीला 6 सेंटीमीटर, चौरसाची बाजू जेवढी आहे तेवढी आयताची रुंदी आहे. मग आयताची रुंदी जर 6 सेंटीमीटर असेल एका बाजूची, तर दुसरी बाजू ही समान असते आयताच्या रुंदीची. मग एकीची जर 6 असेल तर दुसरीची पण 6, बरोबर की नाही? आणि मग त्यांनी आपल्याला विचारलं की या आयताची लांबी किती. मग आता बघा, आता लांबी काढण्यासाठी डायरेक्ट आपल्याला आयताची परिमिती पण दिलेली आहे. आयताची परिमिती आहे 28 सेंटीमीटर. आता आपल्या दोन बाजू रुंदीच्या, तर दोन बाजू आपल्याला मिळालेल्या आहे 6 सेंटीमीटर. 6 आणि 6 12 सेंटीमीटर ही झाली रुंदी. तर मग 28 मधून आपण काय करायचंय, 28 मधून आपल्याला काय करायचंय, 12 वजा करायचे, बरोबर की नाही? 28 जर परिमिती आहे तर 2 गुणिले लांबी रुंदी गुणिले 2, 28 बरोबर 2 गुणिले लांबी. 2 आणि लांबी लिहिलेलं आहे, याचा अर्थ 2च्या आणि लांबीच्या मध्ये गुणाकार असतो, हे तुम्हाला लक्षात म्हणजे कळलं पाहिजे. आता तुम्ही शिष्यवृत्तीच्या परीक्षेला सामोरे जात आहात. अधिक रुंदी गुणिले 2, रुंदी किती होती? 6, आणि 6 गुणिले 2 म्हणजे 12. मी इथं 12 लिहून ठेवलेले आहेत. मग आता 12 इकडे प्लस आहेत, इकडच्या बाजूला बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे? वजा, बरोबर की नाही? किती आले? 28 वजा 12 16. मग 16 ही झाली लांबी, परंतु 16 ही दोन्ही बाजूंची मिळून झाली, म्हणून एका बाजूची लांबी काढण्यासाठी त्याला आपण 2 ने भागू. मग त्याचं उत्तर आलेलं आहे 8. म्हणून आयताची लांबी आहे 8 सेंटीमीटर. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित आहे 35. सर स्क्रीन दिसते ना? हॅलो, हो दिसते दिसते दिसते. हो हो, ते स्क्रीनच्या खाली जे आलेलं आहे ना त्याला हाईड करा, हाईड. बरं बरं चालेल. स्टॉप शेअरिंगच्या बाजूला. हा हा, ओके. सभागृहातील एका ओळीत, आता बघा इथं रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे. सभागृहातील एका ओळीत 27 पासून 66 पर्यंत, आता मी डायरेक्ट अंक वाचलेले आहेत. इथं डबल एक्स आहे, व्ही डबल आय पासून LX VI पर्यंत आसन क्रमांक आहे. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? यासाठी रोमन संख्या चिन्ह हे 100 पर्यंत आपल्याला आले पाहिजे. मग या ठिकाणी मी बघा लिहून ठेवलेलं आहे XX डबल एक्स व्ही डबल आय बरोबर 27 आणि LX VI बरोबर 66, बरोबर की नाही? आता परत प्रश्नाकडे जाऊया. सभागृहातील एका ओळीत जर 27 पासून 66 पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? म्हणून आपल्याला 27 पासून 66 पर्यंत आपल्याला अंक मोजावे लागतील, म्हणून मी या ठिकाणी अंक लिहून ठेवलेले आहेत मोजण्यासाठी. मग 27 पासून 66 पर्यंत आपण मोजायचंय. 27 28 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे.
याच्यासाठी तुम्ही रेषा पण आखून हे करू शकता, परंतु त्याच्यासाठी परफेक्ट पाहिजे. ज्या मुलांना अंक मोजण्यामध्ये कन्फ्युजन होत असेल त्यांनी हे फास्ट मध्ये अंक लिहून जरी हे गणित सोडवलं, सोपं गणित आहे. त्यासाठी रोमन संख्या चिन्ह हे म्हणजे त्याचा सराव करून ठेवायचा आहे की नेमकं 66 म्हणजे कसे, हे आपल्याला बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे की हे 66 आहेत, हे 27 आहेत. इतका आपला सराव रोमन संख्या चिन्हांच्या बाबतीत झाला पाहिजे. कारण त्याच्यावर 1 किंवा 2 गणित हे हमखास येतात आणि ते 4 मार्क आपल्या हातचे जाता कामा नये. प्रश्न क्रमांक 36. एका संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो. त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती येईल? आता भागाकाराचे भाजक, भाज्य आणि भागाकार हे त्याचे जे नाव आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे. आता इथे भागाकाराचं चिन्ह दिलेलं, भागाकाराचं चिन्ह देऊन त्याच्यामध्ये अंक भरलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. बघा, 15 ने भागले असता एका संख्येला, ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे ती भाज्य संख्या जिला आपल्याला भागायचे ती इथं मी रिकामा ठेवलेला आहे. आणि कितीने भागलाय? 15 ने. या ठिकाणी बघा मी 15 लिहिले भाजक, बरोबर. जेने भागलं ती भाजक असते आणि ज्याचं उत्तर आलेलं आहे 12, भागाकार किती आलेला आहे? 12. भागाकार कुठं असतो? वर, आणि वर उत्तर असतं भागाकार असतं. म्हणजे भागाकार 12 आलेला आहे आणि निशेष भाग केलेला आहे म्हणजे त्याच्या खाली किती आलेले आहे? 0, बरोबर. मग आपल्याला इथला अंक शोधायचा आहे. कधी लक्षात ठेवायचं, जर भाजक आणि भागाकार दिलेला असेल आणि तुम्हाला जर भाज्य शोधायचं असेल तर या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 15 गुणिले 12 यांचा जर गुणाकार केला तर 180 आला आणि तो 180 म्हणजे काय असतो? भाज्य असतो. ज्या संख्येला म्हणजे 15 ने जर 180 ला भागलं तर 12 उत्तर येणार आहे. मग परत पुढचं गणित वाचायचं. 16 ने भागले तर किती बाकी येईल? मग आता त्याच 180 हा अंक आपल्याला सापडलेला आहे 15 आणि 12चा गुणाकार करून. मग 180 ला 16 ने भागायचं परत. या ठिकाणी बघा मी भागाकार केलंय 180 भागिले 16. 16 एक 16. मग त्यांची वजाबाकी केली, 8 हातून 6 गेले, खाली राहिले 2, वरचा 0 घेतला, 20 झाले. परत 16च्या पाड्यामध्ये 20 पेक्षा छोटा अंक फक्त 16च आहे म्हणून परत 16 एक 16, खाली उरले 4. 20 मधून 16 गेले, खाली उरले 4. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे सोपे गणित असतात. हे भागाकार, गुणाकार या गणितांवर गणित आपल्याला सहज सुटण्यासारखे असतात. त्यामुळे त्याच्यात गल्लत करायची नाही, ते एकदम काळजीपूर्वक सोडायचे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की सोपं गणित आहे आणि आपण खूप घाईमध्ये सोडवतो, ते चुकून जातं. म्हणजे जे हक्काचे मार्क असतात ते आपण हाताने घालवून ठेवतो. बघा पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. 318 दशांश चिन्ह 43 या संख्येतील शतक स्थानच्या अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे? आता त्यांनी बघा शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक, आणि अंक जो दिलेला आहे तो आहे दशांश चिन्ह युक्त अंक आहे तो. तर मग आपल्याला आता त्या दशांश चिन्ह असल्यानंतर त्या प्रत्येक अंकाच्या स्थानाचं नाव आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. इथे बघा मी लिहिलं आहे, तो अंक लिहिलाय मी 318.43. मग आता दशांश चिन्हाच्या डावीकडे 8 ज्या ठिकाणी आहे तिथून एककचं घर चालू होतं. एकक, दशक, शतक अशा पद्धतीने दशांश चिन्हाच्या डाव्या साईडला. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे पहिलं घर असतं त्याचं स्थान असतं दशांश आणि त्याच्या पुढच्या घराचं स्थान असतं शतांश. आणि याच्या पुढेही एखादा अंक असता तर त्याचं स्थान असतं सहस्रांश. आलं का लक्षात? हे स्थान आपले पाठ पाहिजे. आणि दशांश चिन्हाची बेरीज वजाबाकी करत असताना दशांश चिन्ह कशा पद्धतीने येतं ते ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ते येत असतं, म्हणून त्याची जागा आपल्याला बदलता येत नाही. एक तर आपल्याला ते स्थान निश्चित झाले की मग पहिल्या 3ची स्थानिक, दोन्ही 3ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला.
कारण इथं पण शतक स्थानी पण 3 आहे आणि शतांश स्थानी पण 3 आहे. मग शतक स्थानच्या स्थानिक शतक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत आहे 300 व शतांश स्थानच्या 3ची स्थानिक किंमत आहे 0.03. ती का बरं? कारण दशांश चिन्हाच्या इथं 4 आहे ना, मग त्याच्यावरचा 0 घ्यायचा आणि 3 आणि इथं मी दशांश चिन्ह देण्यासाठी इकडे 0 लिहिलेलं आहे. आता गणित लिहित असताना ते 300 जे आहेत ते 300 मी इथे लिहिलेले आहे. 300च्या पुढे मी दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे 2 शून्य लिहिलेले आहेत. हे 2 शून्य मी माझ्या मनाने लिहिले कारण गणित करायचं आहे आपल्याला, ते तुमच्या लक्षात यावं म्हणून. मग ह्या इथं दशांश चिन्ह हे 300 नंतर येणार आहे. 300 नंतर आल्यामुळं त्याच्या खाली आपल्याला शतांश म्हणजे जी स्थानिक किंमत लिहायची आहे ती आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडे लिहावी लागणार आहे. म्हणून त्याचंही दशांश चिन्ह खाली लिहिलं आणि 0.3 या ठिकाणी मांडले दशांश चिन्हाच्या उजवीकडे. मग आता दशांश चिन्हाच्या डावीकडे पण मी 3 शून्य मांडलेले आहेत. कारण आपल्याला वजाबाकी करायची म्हणून आपण शून्य मांडून ठेवू शकतो. आता वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येणं गरजेचं असतं. मग आता आपण जी आपली रेग्युलर वजाबाकी असते त्याच पद्धतीने वजाबाकी करायची आहे. इकडे फक्त 3 अंक आहे वरती म्हणून 3 हात घेतले 10 झाले. ह्या 10 कडून परत इथं हातचा घेतला 10 झाले. इथं 9 राहिले. मग या शून्याकडून परत इकडे 10 घेतले, इथून परत इथं 10 घेतले. मग आता सगळे आपण ह्या शून्यापासून 10 10 10 पार करत इकडे आलो म्हणून इथे सगळीकडे 9 9 शिल्लक राहिलेले आहेत आणि 3च्या वर 3च्या जागेवर 2 शिल्लक राहिलेले आहेत. हे असं लिहून ठेवायचं, ते कन्फ्युजन होऊन जातं गणित करताना. मग ह्या 10 मधून 3 गेले, खाली राहिले 7. 9तून 9 9तून 0 म्हणजे 9 9 9 आणि इथं 2 खाली 0 आहे म्हणून 2 म्हणून आपलं उत्तर. आणि दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे तिथंच दशांश चिन्ह येतं बेरीज वजाबाकी करत असताना. म्हणून या गणिताचं उत्तर आपल्याला आहे 299.97. पुढचं गणित आहे 38 नंबरचं. ऋतुजाने 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू, 32 रुपये प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी व 280 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? आता बघा, हा दुकानातला व्यवहार तुम्ही पण करत असताल. छोटे छोटे गोष्टी दुकानातून विकत घेत असताल. आपण पैसे घेऊन जातो, जेवढी रक्कम आपली झालेली आहे ती देतो आणि मग आपल्याला तो दुकानदार उरलेली रक्कम आपल्याला परत देत असतो. तशाच पद्धतीचं एक गणित आहे. पण मग आता काय काय घेतलं आहे? गहू घेतले, ज्वारी आणि अर्धा किलो चहा घेतलेला आहे. मी या ठिकाणी मांडलेला आहे गहू 35 रुपयाने 6 किलो घेतलेले आहेत म्हणून 35 गुणिले 6 210 रुपये होतात. ज्वारी 32 रुपयाच्या भावाने 3 किलो घेतलेले आहे म्हणून 32 गुणिले 3 96 रुपये झाले. आणि चहा पावडर 280 रुपये भावाने अर्धा किलो घेतलेले आहे. 280 हा भाव 1 किलोचा होता. अर्धा किलो घ्यायचे असेल तर त्याला आपल्याला 2 ने भागून त्याचे निम्मे करावे लागतील. म्हणून 280 चे निम्मे केले 140 झाले. बरोबर. मग आता ह्या सगळ्या रकमेची मी बेरीज केली. 210 रुपयाचे गहू झाले, 96 रुपयाची ज्वारी झाली आणि 140 रुपयाची चहा झाला. यांची बेरीज केल्यानंतर माझी रक्कम एकूण किती झाली? 446 रुपये झाली. मग ऋतुजाने दुकानदाराला किती रुपये दिले होते? 500 रुपये दिले होते. 500 रुपयाची नोट दिली होती. मग 500 रुपये मधून ही एकूण त्या सामानाची जी रक्कम झालेली आहे ती वजा करायची. 500 रुपये मधून 446 वजा केले तर खाली उरले 54 रुपये. म्हणून आपल्या या गणिताचं उत्तर आहे 54 रुपये. हे आपल्या रोजच्या व्यवहारातील गणित आहे, त्यामुळे हे आपण तोंडी सुद्धा सोडवू शकतो. आणि जो दर दिलेला आहे, जो भाव दिलेला आहे आणि आपण किती किलो ती वस्तू घेतली त्याचा गुणाकार करायचा असतो, मग आपल्याला त्या वस्तूची किंमत मिळते. हे आपलं समजलं पाहिजे. सोपं गणित आहे. थोडस व्यवस्थित विचार करून जर सोडवलं तर बरोबर येतं. म्हणून कधीही गणित 2दा 3दा वाचून घ्यायचं असतं. आता बघा 39व गणित. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या.
साताऱ्यात 16 प्रवासी चढले व 9 उतरले. पुण्यात बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते. तर पुण्यात किती प्रवासी उतरले? गणित तसं सोपं आहे, परंतु फक्त जास्त त्याच्यात हे दिलेलं आहे. मग आता ते फक्त आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचं आहे. बसमध्ये सुरुवातीला किती प्रवासी होते? 25 प्रवाशांना घेऊन बस कोल्हापूरवरून निघाली होती. म्हणून मी इथं बसमध्ये इथं 25 आकडा लिहिला सगळ्यात सुरुवातीला. त्यानंतर कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले. मग 25 मध्ये 12 मिळवले. किती उत्तर आलं? 37. किती झाले एकूण प्रवासी? 37. पुढे वाचायचे. बसमध्ये चढले, पण 4 स्त्रिया उतरल्या. 37 झाले होते. त्याच्यातून परत 4 स्त्रिया वजा करायच्या. खाली किती उरले? 33. मग परत साताऱ्याला हे बघा, साताऱ्याला 16 प्रवासी परत चढले, म्हणून 33 मध्ये परत 16 मिळवायचे. मग परत झाले 49. बरोबर की नाही? पण 16 चढले आणि 9 उतरले. 49 मधून परत 9 वजा केले, खाली उरले 40. मग आता पुढे बघा, बस मधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला, पुण्याला बरं का, साताऱ्याचं झालं का 9 उतरले, मग आपल्याकडे 40 उरले. मग परत बस पुढे गेली पुण्याला. पुण्याला काही जण उतरले आणि नंतर बस अहमदनगरला आल्यानंतर तिथं 15 प्रवासी उरले होते बसमध्ये. आपल्याला पुण्याला बस निघाली तेव्हा आपल्याकडे 40 प्रवासी उरले होते. त्याच्यातून 15 प्रवासी अहमदनगरला पोहोचले. तर पुण्याला किती उतरले हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून 40 मधून हे 15 वजा करायचे, 39 राहिले होते. मग 15 नगरपर्यंत पोहोचले. मग पुण्याला किती उतरले असतील म्हणून त्यांची वजाबाकी करायची. तर त्याचं उत्तर येतं 25. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तसं आता याच्यात फक्त बेरीज आणि वजाबाकी, 2 अंकी बेरीज आणि वजाबाकीच करावी लागलेली आहे. सोपं गणित आहे, फक्त पद्धतशीर प्रत्येक पॉइंट वाचून वाचून पुढे जायचं आहे. खालील उदाहरणात 40वा प्रश्न, खालील उदाहरणात चौकट व त्रिकोण या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता या ठिकाणी बघा, चिन्ह वापरलेले आहेत. चौकोनाचे चिन्ह आहे 3 आणि त्याला गुणिले आहे त्रिकोणाच्या 3 चिन्हांनी आणि पर्याय क्रमांक दिलेले आहेत. अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला पर्यायाचा विचार करावा लागतो. पर्यायातील संख्या त्याच्यामध्ये घालून मग ते गणित आपल्याला करून बघावे लागतात. आता या ठिकाणी पहिला मुद्दा हा महत्वाचा लक्षात ठेवायचा असतो की अनुक्रमे जर शब्द त्याच्यामध्ये आलेला असेल तर अगोदर कोणतं चिन्ह या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि नंतर कोणतं चिन्ह आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानुसारच आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. मग अगोदर चौरसाचं चित्र आहे आणि नंतर त्रिकोण आहे, म्हणजे पर्यायामध्ये जे स्वल्पविराम देऊन 2-2 अंक दिलेले आहेत की नाही, त्याचा अर्थ की पहिला जो अंक आहे तो चौकोनासाठी आहे आणि दुसरा अंक हा त्रिकोणासाठी आहे. मग तशाच पद्धतीने आपल्याला याच्यात अंक भरून गुणाकार करून बघायचा आहे. मग आता मी या ठिकाणी काय तर्क लावला, गुणाकार करत असताना हा जो एकक स्थानचा खालचा जो त्रिकोण आहे आणि एकक स्थानचा जो चौकोन आहे त्यांचा गुणाकार केल्यानंतर इथं 9 उत्तर आलेलं आहे. खाली त्यांनी उत्तर करून दाखवलेलं आहे आपल्याला. 9 उत्तर येण्यासाठी वरचा चौकोन आणि खालचा त्रिकोण यांचा गुणाकाराचं एकक स्थानचं उत्तर हे 9 आलं पाहिजे. मग आता 9 आणि 0, तिसरा पर्याय बघा, 9 आणि 0चा गुणाकार केला तर 0 उत्तर येईल. 4चा आणि 5चा गुणाकार केला तर 4×5 = 20 येईल, म्हणजे 0च उत्तर येईल. आणि 1चा आणि 9चा केला तर 9 उत्तर येईल. आणि 3 त्रिक 9, म्हणजे पहिल्या पर्यायाचा विचार केला तर तिथं पण 9 उत्तर येईल. मग आता खालचे आपले तिसरा आणि चौथा पर्याय तर वजाच झालेले, आपल्याला फक्त 2 पर्याय त्याच्यात अंक घालून बघायचे. मग मी पहिला पर्याय घालून बघते. चौकटीला पण 3-3 आणि त्रिकोणाला पण 3-3 अंक मांडले, तर त्याचा गुणाकार या ठिकाणी मी केलेला आहे. तर त्याचं उत्तर आलेलं आहे 1,10,889. बरोबर की नाही? आणि या ठिकाणचं उत्तर सुद्धा तसंच आहे. म्हणजे पहिला पर्याय मी घातल्यानंतरच माझं उत्तर आणि यांचं उत्तर सारखं आलेलं आहे. याचाच अर्थ माझा पहिला जो पर्याय मी निवडला होता तो बरोबर आहे. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे आहेत. पुढचं गणित आपलं आहे
100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? आता शेकड्यावरचे हे गणित आहे. 100चा शेकडा 5, 100चा चा जिथं आहे तिथं गुणाकार आहे आणि शेकडा 5 म्हटलं तर ज्या अंकाला शेकडा, टक्के असे शब्द लावलेले असतात त्याच्या खाली 100 लिहायचे. हा मेन मुद्दा लक्षात ठेवा. 100चा म्हणून 100 गुणिले शेकडा 5 म्हणजे 5/100 असं लेखनाची पद्धत आहे आणि त्याला संक्षिप्त रूप द्यायचंय. मग 100चे 100 एक 100, 100 गेले खाली राहिले 5 म्हणजे 100चा शेकडा 5 म्हणजे 5% आणि 10चा शेकडा 10 ते पण तसंच लिहायचं. 10 गुणिले शेकडा 10 आहे म्हणून 10/100 बरोबर. मग याला संक्षिप्त रूप दिलंय. 10चा 0 गेला, 100चा 1 0 गेला, इथला 1 0 गेला, ह्या 10चा 1 0 गेला, खाली राहिला 1 म्हणून 1%. 100चा 5 शेकडा म्हणजे 5% आणि 10च्या 10 शेकडा म्हणजे 1%. आता यांच्यात कितीने लहान किंवा मोठा आहे म्हणून त्यांचा फरक काढावा लागेल. म्हणून 5तून 1 गेला, खाली राहिले 4 म्हणजे आणि आपल्याला 100चा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने म्हणजे आपल्याला पहिला मोठा आहे का लहान हे सांगायचं होतं. म्हणून तो कितीने मोठा आहे? 4ने मोठा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. 41चं उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 1. बघा आता आपण शेवटच्या प्रश्नावर आहोत. क्रमाने येणारा आकृतिबंध ओळखा. आता आकृतिबंध हा एकदम सोपा प्रश्न असतो. त्याच्यासाठी निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. आकृत्यांचं निरीक्षण करायची सवय लावायची आहे. आकृती वर बघून तिचं निरीक्षण करून तर्क लावायचे नाहीत, कारण हा सोपा प्रश्न असतो. याच्यामध्ये बारीक निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा हा आकृतिबंध दिलेला आहे आपल्याला. त्रिकोण आहे, त्या त्रिकोणामध्ये गोल काढलेले आहेत. गोल त्याच्या पुढे एक गोल आहे, त्या गोला त्रिकोण काढलेला आहे. आता इथे एक त्रिकोण झाला, पुढे एक गोल झाला, त्याच्यानंतर 2 त्रिकोण दिले आणि त्याच्यानंतर परत 2 गोल आले. मग याच्या पुढे काय यायला पाहिजे बरं? त्यांनी 2 त्रिकोण दिले आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता इथे जर एक त्रिकोण एक गोल, 2 त्रिकोण 2 गोल म्हणजे इथं 3 त्रिकोण यायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपल्याकडे 5 मिनिटं उरत आहेत, तर आपण थोडीशी चर्चा करू. हे जे दशांश चिन्हाचं गणित आहे, या गणितामध्ये इथं बेरीज किंवा वजाबाकी करत असताना ही जी मांडणी केलेली आहे ती मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. कधीही दशांश चिन्हाच्या डावीकडे जे अंक असतात हे आपले रेग्युलर अंकांसारखे आहेत की 318 म्हणजे 8 हा एकक स्थानचा, 1 हा दशक स्थानचा आणि 3 हा शतक स्थानचा अंक आहे. पण दशांश चिन्ह त्याच्या पुढे आपण देऊ शकतो आणि त्याच्या पुढे दशांश अपूर्णांकाचे अंक येतात. मग दशांश चिन्हाच्या पुढे आपण किती शून्य मांडू शकतो, बरोबर की नाही, बेरीज वजाबाकी करण्याच्या सोयीसाठी. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 ची जी स्थानिक किंमत सांगितलेली आहे ती आहे शतांश. शतांशच्या घरात 3 आहे. मग तो शतांश 3 लिहिताना दशांश चिन्हानंतर दुसऱ्या घरात तो आहे म्हणजे त्याच्या पहिल्या घरात 0 लिहिणं इथं गरजेचं आहे. मग आता त्यांची बेरीज वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपल्याला घ्यायचंय. म्हणून मी 300 लिहिले आणि इथे दशांश चिन्ह दिलं आणि खालचे जे त्याच्यात वजा करायचे होते आपल्याला 0, 3 शतांश, त्याच्या खाली दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देऊन मग ते मी इकडे उजवीकडे लिहिले होते 0 आणि 3. मग बेरजेच्या सोयी वजाबाकीच्या सोयीसाठी मी इकडे 300च्या पुढे दशांश चिन्ह जे दिलं होतं त्याच्या पुढे 2 शून्य लिहिले आणि
0.3च्या इथे दशांश चिन्हाच्या डावीकडे 3 शून्य लिहिले. हे मी गणिताच्या सोयीसाठी ही मांडणी असते. ही मांडणी करण्याची पण प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. कारण ऐन वेळेस जर मांडणी चुकली तर गणित चुकतं. आणि हे गणित तसं सोडवायला खूप सोपं आहे. फक्त त्याची जी संकल्पना आहे ती आपली एकदम स्पष्ट झाली पाहिजे की दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या अंकांची स्थानिक किंमत, दशांश चिन्हाच्या डावीकडील अंकांची स्थानिक किंमत, हे सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे. तरच आपल्याला ते गणित सोडवता येतात. आणि सोपे गणित जर शिष्यवृत्तीचा अभ्यास केला तर तसं खूप सोपं आहे. परंतु प्रत्येक जो चॅप्टर आहे तो व्यवस्थितरित्या आपल्या त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या समजल्या पाहिजेत. सूत्र त्याचे पाठ राहिले पाहिजेत. काही गोष्टी या पाठच कराव्या लागतात, त्या पाठच करून ठेवल्या पाहिजेत. तरच तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. ज्या मुलांना गुणवत्ता यायचं आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने पाठ करून ठेवणं खूप गरजेचं आहे. पाढेपाठ पाहिजे त्यासाठी. गुणाकार भागाकार आपल्याला झटपट करता आले पाहिजे. कारण प्रत्येक गणितात आपल्याला त्याची गरज असते आणि ते अचूकरित्या करता आले पाहिजे. ज्यांचा गुणाकारामध्ये गुणाकार घाईघाईने करत असताना एक जरी अंक इकडे तिकडे झाला तर आपलं पूर्ण उत्तर चुकून जात असतं. शेकडेवारीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की 5% किंवा 10%, 15% किंवा 10%, 20% असे जर शब्द ज्या अंकाला जोडून आलेले असतील त्याची मांडणी करताना तो अंक वर लिहायचा आणि त्याच्या खाली 100 लिहायचे. म्हणजे जर 10% दिलेला असेल तर 10च्या खाली 100 लिहायचे. बरोबर की नाही? आणि कितीचे 10%? मग ती संख्या त्याला गुणाकार देऊन ती संख्या लिहायची आणि त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. मग आता संक्षिप्त रूप द्यायची पण प्रॅक्टिस प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येक उदाहरण असे कच्चे गणित घेऊन त्यांना संक्षिप्त रूप देण्याचा सराव केला पाहिजे. संक्षिप्त रूप कसं द्यायचं हेच पटकन मुलांच्या लवकर लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे हे असे गणित त्यांना सुटत नाही. म्हणून संक्षिप्त रूप देण्याचा सराव हा झाला पाहिजे. ठीक आहे. आजचा आपला तासिका आता संपलेलीच आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारा. हॅलो सर. हो मॅडम. ठीक आहे, आपण हो थांबू आता, चालेल. वेळ पण झालेली आहे. हो हो चालेल. आज ओके. हो, आज श्रीमती सुरेखा सुरडे मॅडम यांनी गणित विषयाची तासिका घेतली. खूप सोप्या भाषेमध्ये आपणास त्यांनी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. त्यांचे धन्यवाद. आणि आज आपण इथे थांबतोय. सर्व विद्यार्थ्यांना हॅव अ नाईस डे. उद्या आपण याच वेळेला सकाळी 7 वाजता पुन्हा भेटणार आहोत पुढील गणिताच्या तासिकेसाठी. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.